वेगळीच भावना आहे, की आपल्याला ज्या कॅरेक्टरनी सगळं दिलं, आज त्याला इथे सोडण्याचा दिवस आलेला आहे. त्या कॅरेक्टरला धडा शिकवणं खूप गरजेचं होतं. कारण 9 मर्डर केलेली बाई, तिला आपण नॉर्मल नाही म्हणू शकत ना. 8-9 अख्ख्या फॅमिलीला संपवणाऱ्या बाईला आपण काय उद्देशाने बघतो. सीरियलमध्ये मी त्याचा मोठा भाऊ आहे. मी त्याला समजून सांगत असतो आणि रिअल लाईफमध्ये मी त्याच्यापेक्षा लहान आहे. सो तो मला समजून सांगत असतो. म्हणजे मी इंडस्ट्री सोडली होती कंप्लीटली. मी गावी निघून गेलो होतो. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या सेटवर आहे आणि आता ही मालिका लवकरच आपल्या सगळ्यांचा निरोप घेणार आहे. त्यामुळेच आता सध्या माझ्यासोबत आहेत मल्हार. कसे आहात? मी मजेत. तू कशी आहेस? मस्त मजेत. बरं, सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका निरोप घेते. गेली 4-4.5 वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. सगळ्याच बाबतीत पुढे TRP मध्ये सुद्धा तितकंच हाय असायचं, सिक्वेन्सही तितकेच कडक असायचे. तुमच्यासाठी हा प्रवास कसा होता? माझ्यासाठी खरं तर मी काय याचं कसं काय म्हणतात त्याला वर्णन करू मला कळत नाही आहे. कारण ज्या सिरियलने मला नाव दिलं, फेम दिलं, इतकी ओळख दिली, तर आज ती बंद होते फायनली. कारण मल्हार हे कॅरेक्टर असं होतं की म्हणजे जयदीप गौरीनंतर जर एक पॉझिटिव्ह कॅरेक्टर जर लोकांना आवडत असेल तर ते माझं होतं. म्हणजे बाकी सगळेच कॅरेक्टर लोकांना आवडले होते. कारण सुखची टीमच अशी हिट होती ना, त्यात मला इतकं यश मिळालं आणि इतकं नाव मिळालं की मी हे शब्दात नाही सांगू शकत. आज हे लास्ट सिक्वेन्स आहे आमचा आणि पहिल्या दिवसाचं शूट मला आठवतं आहे. पहिल्या दिवशी पण मीच होतो आणि लास्ट सिक्वेन्स पण माझ्यावर आणि जयदीप गौरीवर हे होतो आहे, चित्रित होतं आहे. इट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स. म्हणजे खरंच खूप मजा येते आणि थोडंसं असं वाटतं की यार आता हे कायमचं संपतं आहे मल्हार. कारण मी येऊन जाऊन होतो सीझन 2मध्ये, पण माझं नाव उल्लेख असायचा. कारण लोकांच्या मनामध्ये होतंच, सुख म्हटल्यानंतर मल्हार असं होतंच, जयदीप होतं, गौरी होतं, उदय होतं, देवकी होतं. तरी सगळीच कॅरेक्टर हिट होते आणि त्यात मल्हार पण असायचंच. आणि आज आता शेवट होतो आहे त्याचा कायमचा. सो एक वेगळीच भावना आहे की आपल्याला ज्या कॅरेक्टरनी सगळं दिलं, आज त्याला इथे सोडण्याचा दिवस आलेला आहे. पण जसं की आता तुम्ही म्हणालात की एंडिंग सीनला तुम्ही गौरी आणि जयदीपच्या मदतीला धावून जाणार आहात नेहमीप्रमाणे. त्यामुळे आता बऱ्याच असं पण असतं की शालिनी करून ठेवते आणि तुम्हाला ते सॉर्ट करायचं असतं. त्यामुळे बायकोने केलेलं नवऱ्याला निस्तरायचं असतं. तर याबद्दल काय सांगणार? म्हणजे सुरुवातीला हे शालिनी कॅरेक्टर फॅमिलियर होतं, लोकांना आवडणार होतं. पण ते नंतर ते इतक्या घाण लेवलला गेलं ना की आपण टॉलरेट नाही करू शकत अशा कॅरेक्टरला. आणि मला नाही वाटत की असे कॅरेक्टर आपल्या रिअल लाईफमध्ये पण आपण अशा कॅरेक्टरला आपण जवळ थांबवू पण शकू. तर इट वॉज अ हेटेड कॅरेक्टर आणि अशा बाईला धडा शिकवणं खूप गरजेचं होतं. वाईटाचा अंत होणं खूप जास्त गरजेचं होतं. म्हणून यांचा पुनर्जन्म झाला आणि पुनर्जन्मानंतरही ती ज्या काही लेवलला ह्यांच्यासोबत वागते की सीझन 2मध्ये, तर इट वॉज अ हार्श आणि हार्श कॅरेक्टर ते. तर त्या कॅरेक्टरला धडा शिकवणं खूप गरजेचं होतं. कारण 9 मर्डर केलेली बाई, तिला आपण नॉर्मल नाही म्हणू शकत ना. 8-9 अख्ख्या फॅमिलीला संपवणाऱ्या बाईला आपण काय उद्देशाने बघतो. तिला बायको म्हणणं तर आता शक्यच नाही. म्हणजे तो तर संपलेलंच आहे. आता हा जसा आला आहे, एक आत्मा जशी असते, कारण ज्याचा अकाली मृत्यू होतो, की ती लोकं असतात ना की बाबा आम्हाला कधीतरी न्याय मिळेल. आणि जयदीप गौरी ते न्याय मिळवून देत आहेत. त्यांचा पुनर्जन्म झाला आणि पुनर्जन्मातही त्यांच्यावरती संकटं आणते. आणि अशा वेळी जसा पूर्वी मल्हार यायचा, ज्या पद्धतीने जयदीप गौरीला सोडण्यासाठी किंवा त्यांना वाचवण्यासाठी धावून, म्हणजे जसं एक म्हणतात की भूताचा भाऊ, तर ह्या भूताचा तो आता भाऊ आहे. सो मला कमाल मजा येते. आज फाईट सिक्वेन्स आहेत माझे आणि जी गोष्ट करायला मला सगळ्यात जास्त मजा येते ती म्हणजे फायटिंग. आणि आज कमाल फायटिंग सिक्वेन्स असणार तुम्ही बघाच आणि मजा येते. हे जयदीप गौरीला मदत करणं तर माझं परम कर्तव्य आहे. पण या मालिकेमध्ये ना गुंड असो किंवा स्टंट असो हे मोठ्या प्रमाणात आम्हाला पाहायला मिळाले. आणि जितकं ते इझिली दिसतं तितकं ते इझिली शूट होणं नसणार. ते खूप कठीण गेलं असेल. खूप स्टंट करावे लागतात मंदारच्या किंवा तुमच्या सोशल मीडियावर सुद्धा मी ते बघतो. पण खूप स्टंट केले असतील. पण असा एक कोणता स्टंट होता जो खरंच खूप टफ गेला पण तो केला आणि त्याचा रिस्पॉन्सही चांगला आला, असं काहीतरी? याच्या आधी ज्यावेळेस मंदारची आई एक दाखवली होती, त्यांचा ज्या दिवशी मर्डर होतो, तर तो जे स्टंट होते ना, 40 गुंड होते. आणि ती फाईट ना, जी असं वरनं उडी वगैरे मारायची होती,
सो त्यातनं ती गादी वगैरे काढली, कारण आपण रेग्युलरली स्टंट करत नाही. आपण जर नॉर्मल उडी मारलं तर आपल्याला पाय वगैरे हे करू शकतो. आणि त्या दिवशी मी तो केला. माझा थोडासा पाय आपला हे होतं ना, की 2 दिवस माझा सुजलेला होता, पण तरी तो स्टंट कंप्लीट केले आणि ते दॅट वॉज द टफेस्ट. आणि आज जो करतोय ना, मला वाटतं त्याहीपेक्षा टफ आहे. आज माझी जर तुम्ही लवकर आला असतात तर मी गेली 2 तास झालं रिहर्सल करत होतो इकडे यांच्यासोबत. सो आता तुम्ही बघितल्यावर कळेल की इट वॉज हा स्टंट सगळ्यात जास्त टफ आहे असं मला वाटतं. पण मालिकेमध्ये तुम्ही एक समंजस किंवा सपोर्ट करणारा मोठा भाऊ असं आहे जयदीप आणि मल्हार. पण खऱ्या आयुष्यात मंदार आणि कपिल यांचं नातं कसं आहे? अरे खऱ्या आयुष्यामध्ये मंदार माझा आता सिरियलमध्ये मी त्याचा मोठा भाऊ आहे. मी त्याला समजून सांगत असतो आणि रिअल लाईफमध्ये मी त्याच्यापेक्षा लहान आहे. सो तो मला समजून सांगत असतो. सो ही इज माय एल्डर ब्रदर आणि त्याच्याकडनं खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तो माझ्यापेक्षा सिनियर आहे आणि त्याने ज्या पद्धतीने स्वतःला मेंटेन केलं आहे, ज्या पद्धतीने त्याने एक मला वाटतं मराठी टेलिव्हिजनवरचं हिरोइझम चेंज केलं आहे त्या मंदारने. सो खूप गोष्टी त्याच्याकडनं घेण्यासारख्या आहेत ज्या मी घेतो आहे, त्यालाही माहिती आहे. आणि वी आर लाईक अ ब्रदर. म्हणजे जसे आम्ही रील लाईफमध्ये आहोत तसेच रिअल लाईफमध्ये आहोत. खूप घट्ट नातं आहे आमचं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मला वाटतं की त्याला काय ॲडवाईसची गरज नाही, मीच त्याच्याकडनं काही ॲडवाईस घेत असतो आणि तो मला सांगत असतो की हां हे असं असं कर. सो सेम नातं आहे, फक्त थोडंसं कॅरेक्टर चेंज आहेत. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने किंवा मल्हार या पात्राने तुम्हाला घराघरात पोहोचवलं, तुम्हाला एक नवीन ओळख मिळाली. पण मला असं विचारायचं किंवा जाणून घ्यायचं की मल्हार ही भूमिका तुमच्याकडे कशी आली आणि ते कास्टिंगचं प्रोसिजर काय होतं? अरे इट वॉज ना, ते तर मी तुला तेच सांगतो. मी सगळीकडे त्या दिवशी धिंगाणाला आम्ही गेलो होतो, तर तिथेही मी तेच सांगितलं की म्हणजे मी इंडस्ट्री सोडली होती कम्प्लिटली. मी गावी निघून गेलो होतो, कारण 8-9 वर्ष मी थिएटर करत होतो प्रायोगिक आणि छोट्या मोठ्या भूमिका करत होतो आणि मी 2-4 फिल्म्स केल्या लीड, त्या रिलीज नाही झाल्या. सो लॉकडाऊन लागला आणि माझं असं झालं की आता तर आपलं काहीच नाही होऊ शकणार. आणि सगळ्यांनाच असं अनसर्टन वाटत होतं ना लॉकडाऊनच्या नंतर. फर्स्ट लॉकडाऊनच्या नंतर कोविड आला, आपण वाचणार का नाही ही शाश्वती नव्हती. आणि मी गावी निघून गेलो. गावी निघून गेल्यावर मला अमय हिंदळकरचा फोन आला की असं असं मला असं असं सिरियल आहे. आणि एक गोष्ट सांगतो की ह्या सिरियलचा प्रोमो मी टी व्हीवर बघितला होता लॉकडाऊनच्या आधी. हे लॉकडाऊनच्या आधी एक प्रोमो आला गौरी आणि अम्माचा. सो मी म्हटलं अरे नवीन परत एक सिरियल येते आणि मी गावी निघून गेलो. मला फोन आला यांचा अमयचा की अशी अशी सिरियल येते, तू ऑडिशन पाठव. मग मी बोललो की मी शेतामध्ये ट्रॅक्टर वगैरे चालवत होतो. तर तो बोलला की ठीक आहे पाठव. मी बोललो की पाठवतो. मी पाठवलंच नाही त्याला, हो बोलून मी 2-3 दिवस पाठवलंच नाही. परत त्याचे 3-4 कॉल आले की अरे का नाही पाठवतेस. अरे म्हटलं की कसं होणार आहे रे, माझं इतकी ऑडिशन्स दिलेत मी, काहीतरी 1000वरनं जास्त माझा नाही होते, इकडनं काय होणार आहे. नाही बोला अरे तू पाठव तरी. मी पाठवलं ऑडिशन आणि एकदम सेल्फी पकडून, कारण पकडायला कोण नव्हतं, सेल्फी कॅमेऱ्याने ऑडिशन पाठवलं. गावाकडे 2G होतं. सर मी त्याला ते सेंड केलं आणि गावी निघून गेलो. म्हणजे गावी माझ्या घरी रेंज नाही आहेत. तर ह्याचे परत व्हॉट्सअपला फोन आणि मेसेजेस की तू का नाही पाठवतेस. मी वर आलो आणि बघितलं तर अरे नेटवर्क आल्यानंतर आपल्याला येतं ना मेसेजेस. तर मी त्याला फोन केला, अरे तू का नाही पाठवतेस. मी बघितलं अरे मी पाठवलं आहे, पण ते राऊंड होऊन तिथेच थांबलेलं ऑडिशन. परत मग मी शहराजवळ गेलो, तिथे 3G नेटवर्क आलं. मग ते ऑडिशन पाठवली, परत गावी आलो आणि मला वाटलं तर ऑडिशन पाठवून दिले काय होणार आहे. मग मी गावी 2 दिवस माझा ऑनच झाला नाही मोबाईल आणि तिसऱ्या दिवशी ऑन केलं तर ह्याचे काहीतरी 50-55 व्हॉट्सअपला मिस कॉल आणि मेसेजेस की तू कुठे आहेस, निघ, तुझं झालं आहे फायनल. आणि मला वाटलं हे बघ मस्ती नको करू, खरं सांग, कारण ह्या ऑडिशनने तर कधी फायनल नाही होऊ शकत. तो बोलला नाही अरे तू खरंच निघ. आणि मी म्हटलं अरे लॉकडाऊन आहे, मला परमिशन घेऊन मुंबईला यावं लागेल, कारण त्यावेळेस डिस्ट्रिक्ट परमिशन लागायच्या आणि 14-15 हजाराचा खर्च आहे. हे बघ तिकडे येऊन परत लुक टेस्ट वगैरे आणि सांगणार तुझं नाही झालं आहे. तर नाही नाही तो फायनल आहे. आणि मी घाबरत मुंबईला आलो. मग पहिल्या दिवशी लुक टेस्टला आलो, ते बोलले की अरे लुक टेस्ट आहे तुझ्या कॅरेक्टरची. मला वाटलं की परत ऑडिशन वगैरे आहे. ते बोलले नाही. मग मी आलो आणि बसलो, तर आमच्यासोबत तो अनिल एक कॅरेक्टर होता. तर तो पण बसला होता आणि मी पण बसलो होतो. मग त्यालाही माहीत नाही त्याचं कुठलं कॅरेक्टर आहे आणि मला सांगितलं होतं माझ्या कॅरेक्टरचं नाव आधी संग्राम होतं. तर मी बोललो संग्रामसाठी आलो आहे. तो बोलला मी कुठल्याच कॅरेक्टरसाठी आलो आहे मला माहीत नाही. मी परत घाबरलो. म्हटलं यार परत आज ऑडिशन घेणार म्हणजे परत गावी जावं लागणार आपल्याला. पण तो त्या भावड्या कॅरेक्टरसाठी आला होता, अनिलसाठी आला होता. तो अनिलसाठी फायनल झाला होता, मी मल्हारसाठी फायनल झालो होतो. आणि अशा प्रकारे माझं ऑडिशन प्रोसेस पास झालं.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सतीश राजवाडे सर यांना माझं ऑडिशन खूप आवडलं होतं. प्रियंका आमची चॅनलची जी प्रियंका खानविलकर आहे, परत अश्विनी इंगळे यांना आवडलं होतं आणि त्यांना मल्हार खूप जास्त भावला होता. तर आमच्या प्रोडक्शनमधले काही आहेत काय आता ते खूप चांगले मित्र आहेत, पण त्यांना सुरुवातीला आवडलं नव्हतं, अरे कुठली कास्टिंग केली आहे. पण हळूहळू अख्ख्या महाराष्ट्राला आवडला, महेश सरांना आवडला. सो तिथून जो प्रवास सुरू झाला आज इथे संपतोय. पण इतक्या खडतर प्रवासानंतर, इतक्या मेहनतीनंतर मल्हार तुम्हाला मिळाला. त्यामुळे जेव्हा केव्हा किंवा कलाकाराच्या आयुष्यात हा खडतर प्रवास येतच असतो, पण ती फर्स्ट कॅरेक्टर किंवा त्या फर्स्ट कॅरेक्टरमधून मिळालेले पैसे, ती सॅलरी तितकीच महत्त्वाची असते. तर आता तुम्हाला ते आठवतं, तो पहिला महिना किंवा ते जे काही कलाकाराला जसं जसं मिळतं ते ते आठवतंय तशा गोष्टी. तुला सांगू का पहिली सॅलरीची आठवण? मी अनिल, सायली होती आमच्याकडे, जी ज्योतिका म्हणून आलेली माहिती आहे, सायली साळुंके, मीनाक्षी राठोड, देवकी, आम्ही सगळे त्या दिवशी पार्टी करत होतो एकत्र. आणि इट वॉज 27, 3 महिने झाले होते, 27 तारीख होती. तर पहिली सायलीला आली, तर सायलीने सांगितलं हो सॅलरी आली. मग नंतर अनिलला आली, अभिषेक म्हणून जो आहे, तर अभिषेक गावकर, त्याला आली. आणि त्याच्यानंतर मग उदय पण होता आमच्यासोबत, उदयला आली. आणि मग मी सगळ्यांना बोलतो तुम्हाला आली, तुला आली, तुला आली. मग सगळे एन्जॉय करतात की आज आपण पहिली सॅलरी आली सगळ्यांना एकत्र. आणि त्यात मला पण आली, मला सगळ्यात शेवटी सॅलरी आली. आणि जे काही खुश झालो त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी मिळून पार्टी केली आहे. सो तो जो एक्सपिरियन्स होता ना, कमाल होता लाईफमधला. म्हणजे आम्ही सगळ्यांनी विचार कर, आम्ही सगळे 5-6 ॲक्टर्स आणि प्रत्येकाला असं एक तासांनी SMS येतो आहे. इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. आणि म्हणून ती एवढी भारी टीम होती आणि म्हणून इतकी वर्ष ती सिरियल चालली आहे. पण तुम्ही म्हणालात की कुठेतरी तुम्ही आशा सोडून दिलेली ऑडिशन्समुळे, पण गावाला जाऊन तुम्ही शेतीसुद्धा केली. तर तो अनुभव कसा होता? आणि कलाकार म्हणजे अभिनय एकीकडे आणि शेती करणं एकीकडे, तर त्याबद्दल काय सांगा? कारण ते प्रेक्षकांना डेफिनेटली माहीत नसेल, तुमची ती जर्नी त्यांना माहीत नसेल. अरे ॲक्च्युली मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझे वडील शेती अजूनही करतात आणि माझा छोटा भाऊ अजूनही शेती करतो आहे. तर मी शेतकऱ्याच्या फॅमिलीमधला आलो असल्यामुळे आता कोविडमध्ये सगळंच बंद होतं, तर आपल्याकडे एक ऑप्शन उरतो की शेती आहे गावाकडे. तर मग सुरुवात झाली होती, कारण मी जास्त काळ मुंबईमध्ये असल्यामुळे मला शेतीचं तेवढं नॉलेज नाही आहे. ते घरी मी शेताकडे गेले, अरे तुला काही कळत नाही, हे असं त्यांचं असतं की हे काय, हे काय, हे काय. मग मी ते समजून घेण्यात चाललेलं माझं, की नांगरटी काय असते, पाळी काय असते. मग आता आपण ह्या वर्षी आपल्याला पेरायचं पण आहे. ती जस्ट प्रोसेस सुरू झाली होती. पण देवाला ते मे बी त्यांना मंजूर नव्हतं आणि त्याने सांगितलं की तू ह्याच्यासाठी नाही बनला आहेस, तुला मुंबईला जावं लागेल, तुझ्यासाठी एक कॅरेक्टर मी लिहिलं आहे. आणि मला वाटतं त्याच्यामुळे सगळं नशिबाचा भाग आहे. सो ज्या रोलची आपल्याला अपेक्षा नसते तो रोल आपल्याला मिळतो, आणि ज्या रोलची अजिबात अपेक्षा नसते, अपेक्षा असते, खूप अपेक्षा असते आपल्याला की तो होणार 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 आणि तिथे होत नाही. आता परत मी गेल्या 4-5 महिन्यापासून तो फेज परत रिवाइंड होतो माझ्या लाईफमध्ये. कारण आता मी कॅरेक्टर म्हणून एस्टॅब्लिश झालो आहे, कॅरेक्टर ॲक्टर म्हणून सगळ्यांना माहिती आहे. जयदीपच्या भावाचा रोल केला आहे, तर सगळे परत भावाचा रोल विचारत आहेत. सो ही परत एक जर्नी आहे माझ्यासाठी. परत मला ते रिस्टार्ट करतो आहे मी, की परत एक मेन ॲक्टर म्हणून किंवा कुठेतरी एक मुख्य भूमिका मिळावी म्हणून माझी परत धडपड सुरू झाली आहे. आणि ते रिस्टार्टवालं बटन परत दाबलं आहे आणि परत जसं वेट लॉस झालं, 6 पॅक ॲब्स बनवले आणि जिमवर वर्कआउट करतो आहे, स्वतःवर वर्कआउट करतो आहे, परत ती जर्नी अनुभवतो आहे, रिस्टार्ट. पण कदाचित कलाकाराचं आयुष्यच असं असतं की स्टेबिलिटी नसतेच कदाचित. जर वाईट दिवस असतात तर ऑब्व्हियसली चांगले दिवसही असतील आणि तुम्हाला पुन्हा एकदा खूप चांगली भूमिका मिळेल, आय एम शुअर. पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगायचं की मालिका कोणत्या टप्प्यावर येऊन संपणार आहे किंवा काय त्यांना पाहायला मिळणार आहे, तुमचा काय रोल असणार आहे? करेक्ट. माझा तर रोल लोकांना माहीतच आहे की मी जयदीप गौरीला मदत करायला आलो आहे, जे आत्ताचे नित्य अधिराज आहेत या जन्माचे. आणि सिरियलचा अंत होतो आहे या गोष्टींवर की वाईटाचा अंत एक ना एक दिवस होतोच. म्हणजे वाईटाला कितीही चांगले दिवस आले किंवा एखादा माणूस आपल्याबद्दल काहीतरी वाईट आपल्या बाबतीत काहीतरी वाईट वागून जातो आणि आपल्याला असं वाटतं की अरे ह्याचं कसं सगळं चांगलं चाललं आहे, है ना, की खूप चांगलं चाललं आहे, पण हा एवढा नीच आणि खालच्या पातळीवरचा माणूस आहे. पण एक ना एक दिवस ती वेळ त्याच्यावर येते आणि त्याचा अंत होतो. फक्त ते सत्याचा विजय होतो, वाईटाचा अंत होतो. याच नोटवर आमची सिरियल संपते. सुख म्हणजे नक्की काय असतं यामधनं हेच दाखवत आहेत की वाईट जे आहे काही काळ ते स्टेबल राहू शकतं, काही काळ ते पुढे जाऊ शकतं.
त्याचा काही काळ जास्त काळ असू शकतो, पण एक दिवस येतो की त्याचा एक वाईट अंत होतो. जसा की या सिरियलमध्ये शालिनीचा वाईट अंत ह्याच सिरियलचा शेवट आहे आणि ह्यांच्या पुनर्जन्माचं तेच सार्थक आहे की त्या बाईचा अंत करणं. आणि मला वाटतं की वाईटावर विजय मिळवणं आणि सत्याचा विजय असणं हेच सिरियलचं शेवट आहे. आणि थँक्यू सो मच. मल्हार म्हणून मला खूप महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी खूप भरभरून दिलं आहे, खूप प्रेम दिलं आहे. माझ्यासारख्या छोट्याशा कॅरेक्टरला इतकं मोठं केलं की जे सिरियल जे स्टार आहेत जसे जयदीप गौरी असेल, माई, वर्षा उसगावकर असतील. वर्षा उसगावकरसारखी इतकी मोठ्या अभिनेत्रीसोबत मला काम करायला मिळालं. आणि महेश कोठारे सरांसारख्या त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये मला 4.5 वर्ष काम करता आली. आजही मी त्यांच्याच सेटवर आहे. तर हे सगळं मला भरभरून दिलं आहे आणि पुढेही माझ्या प्रत्येक भूमिकेला तुम्ही असंच प्रेम करत राहा. मी मनापासून जितका प्रयत्न मल्हारसाठी केला आहे त्याच्याहीपेक्षा जास्त प्रयत्न पुढच्या भूमिकेसाठी करत राहीन. आणि थँक्यू सो मच मज्जा. अंकिता, थँक्यू सो मच. कारण मज्जानी मला वेळोवेळी खूप म्हणजे अंकिताला मी खूप मिस करतो, तिला सांग नक्की. सो मज्जाच्या प्रेक्षकांना पण थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया लवकरच नवीन भूमिकेत. थँक्यू सो मच. अगदीच थँक्यू सो मच आणि तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.